नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। संभाव्य प्रश्नांच्या पार्ट 2 मध्ये आलोय। आज आपण कुठे आलोय, काय बघणार आहेत आपण, जर येणाऱ्या परीक्षांसाठी जी काही संभाव्य प्रश्नांची आपण सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये आलो आपण। काही विशेष महाराष्ट्र, भारत, त्याच्यानंतर पर्यावरण, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, जीआयएस, जीपीएसच्या प्रश्नांवरती जाणार आहेत आपण। चला जास्त वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। कुठला बघितलं, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड डॅश डॅश हा जर पर्यायामधला तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला आहे। काही तालुके दिलेत छत्रपती संभाजीनगर मध्ये, हा डॅश डॅश वाला जो काही जागा सोडली आहे, ही जागा सोडली आहे, ह्याच्यामध्ये कुठला तालुका बघतोय जर बघितलं पण बदनापूर तालुका, बदनापूर हा येतो कुठं तर जालन्यामध्ये येतो। त्याच्यानंतर कोण दिसतंय आपल्याला, गंगापूर, हा गंगापूर कुठे येतं तर पुन्हा कुठे येतं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये येतं। जवळजवळ छत्रपती संभाजीनगर मध्ये बघाल तर सिल्लोड, सोयगाव, त्याच्यानंतर फुलंब्री, त्याच्यानंतर कन्नड, त्याच्यानंतर जर बघितलं तर गंगापूर, खुलताबाद, स्वतः छत्रपती संभाजीनगर, वैजापूर ही सगळी तालुके कुठली आहेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आहेत। त्याच्यापैकीच कुठला तालुका असेल तर गंगापूर तालुका। पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। अंबड कुठे आला तर पुन्हा जालन्यामध्ये आला। सेनगाव कुठे आला तर सेनगाव पुन्हा हिंगोलीवाल्या साईडला आला। जर बघाल तर पर्याय क्रमांक काय असेल 2 हे उत्तर असेल। मोज की आपल्याला जे काही महत्त्वाचे जिल्हे वगैरे आहेत त्याच्यातले आपल्याला तालुक्यांचा अंदाज थोडासा असणं गरजेचं आहे। सोपे प्रश्न आहेत, कधी ज्यांनी बघितलं असेल त्यांना पटकन क्लिक झालं असेल उत्तर, ज्या लोकांनी कधी तालुके बघितले नाहीत त्यांना थोडंसं क्लिक होणं अवघड आहे। सो बेसिकली जे काही बेसिक भाग आहेत तो बघणं गरजेचं आहे। पुढे येऊयात, दुसरा प्रश्न काय सांगतोय, उन्हाळ्यातील खालील कोणत्या भागामध्ये, उन्हाळ्यात स्पेसिफिक बघा, संपूर्ण नाही फक्त उन्हाळा असं स्पेसिफिक मेन्शन केलंय। पहिलाच शब्द, उन्हाळ्यात खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दैनिक तापमान कक्षा जास्त असते, कोणत्या भागामध्ये दैनिक तापमान कक्षा जास्त असते असं विचारलंय, तेही उन्हाळ्यामध्ये। दैनिक तापमान कक्षा ह्याचा अर्थ कळला पाहिजे, दिवसाचं कमाल तापमान म्हणजे 24 तासातलं कमाल मॅक्झिमम टेम्परेचर मायनस दिवसातलं किमान तापमान म्हणजे मिनिमम टेम्परेचर, ह्या दोघांमधला जो काही फरक असेल तो फरक म्हणजे कोण आहे तर दैनिक तापमान कक्षा आहे। दैनिक तापमान कक्षा जनरली महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजूला जास्त आहे तर मराठवाडा आणि विदर्भ बाजूला महाराष्ट्रामध्ये दैनिक तापमान कक्षा जास्त आहे। त्यातल्या त्यात उन्हाळ्यात विचारलंय, कोकणामध्ये गेलात तर कोकणामध्ये सर्वात कमी दैनिक तापमान कक्षा असेल, साधारणतः उन्हाळ्यामध्ये बघितला तर 8 ते 9 डिग्री पर्यंत दैनिक तापमान कक्षा जाते। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये बघाल तर 13 डिग्री पर्यंत दैनिक तापमान कक्षा जाते। इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये बघाल तर साधारणतः 11 ते 12 डिग्री सेल्सिअस पर्यंत दैनिक तापमान कक्षा जाते। फक्त उन्हाळ्याचा विचार केला, कारण इथे विदर्भ आपल्याला दिलं नाही, उन्हाळ्याचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा कुठे दिसेल, 14 ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंतची दैनिक तापमान कक्षा कुठे दिसायला सुरुवात होईल तर मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दैनिक तापमान कक्षा काय असेल, जास्त असेल। पर्याय क्रमांक कोण असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल। फक्त उन्हाळ्यात स्पेसिफिक विचारलंय, दैनिक तापमान कक्षा जास्त विचारली आहे तर ती उन्हाळ्यामध्ये कुठे जास्त असेल, दिलेल्या पर्यायामध्ये कुठे जास्त असेल तर मराठवाड्यामध्ये जास्त असेल, 14-15 डिग्री सेल्सिअस पर्यंत दैनिक तापमान कक्षा जाते। तिसऱ्या प्रश्नाकडे येऊयात। तिसरा प्रश्न काय सांगतोय, भारतीय हवामान खात्याच्या मूल्यमापनानुसार विदर्भामध्ये जर बघाल तर सरासरी किती पर्जन्याची नोंद होते, संपूर्ण वर्षभरामध्ये विदर्भात किती पाऊस पडतोय। भारतीय हवामान खात्याने काय केलंय, भारतीय हवामान खात्याने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस 142 सेंटीमीटर पडतो। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये सरासरी पाऊस किती सेंटीमीटर पडतो, 142। मग हा 142 सेंटीमीटर पाऊस मग कोकणामध्ये किती पडतो, मराठवाड्यामध्ये किती पडतो, मध्य महाराष्ट्रात किती पडतो, विदर्भात किती पडतो, हे विभागनिहाय आकडे सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत। जर आपण कोकणाच्या बाबतीत गेलो तर कोकणामध्ये तुम्हाला सरासरी वर्षातली सरासरी पर्जन्याची किती दिसेल, 287 सेंटीमीटर पाऊस कोकणामध्ये पडतो। 85 जर इकडे बघाल तर त्याच्यानंतर जर आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस 92 सेंटीमीटर पर्यंत जातो। त्याच्यानंतर जर बघाल तर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये वर्षभर सरासरी पर्जन्य 77 सेंटीमीटर पर्यंत जातं। उरतं कोण तर विदर्भवाली गोष्ट उरते। विदर्भामध्ये वर्षभरातली पावसाची सरासरी कॅल्क्युलेट केली आपण तर ती कुठे चालली आहे, 110 सेंटीमीटरकडे चालली आहे। कुठे चालली आहे ती, 110 सेंटीमीटरकडे चालली आहे। मध्य महाराष्ट्र 92 सेंटीमीटर, मराठवाडा 77 सेंटीमीटर। विदर्भ जर बघाल तर विदर्भामध्ये पाऊस थोडासा पूर्व विदर्भवाली गोष्ट असेल तर पाऊस जास्त आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण 140, 150, 160 सेंटीमीटरकडे जातं। त्याच्यामुळे विदर्भात थोडीशी पावसाची सरासरी वाढलेली दिसेल। 110 सेंटीमीटर पाऊस विदर्भामध्ये हे सरासरी पाऊस आहे विदर्भातला, ही गोष्ट लक्षात ठेवा। विदर्भ पुढे आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, विदर्भ
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीमध्ये, नैऋत्य मोसमी वारे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर वाला कालावधी, कोणत्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कोणत्या शाखेमध्ये येतात, जास्त पाऊस कुणापासून पडतो? जर बघितलं अरबी समुद्रावरून येणारी शाखा जास्त पाऊस देते का बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा पाऊस देते? तर विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा जास्त पाऊस देते. जर बघितलं कुठं तर विदर्भामध्ये अरबी समुद्राची शाखा अत्यंत कमी पाऊस देते. कोणती शाखा जास्त पाऊस देते? तर बंगालच्या उपसागरावरची शाखा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीत पाऊस देते जास्त. आणि विदर्भात सरासरी पावसाचं प्रमाण वर्षभराची सरासरी काढली तर ती 110 सेंटीमीटर कडे जाते. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 असेल. त्याच्यानंतर चौथ्या प्रश्नाकडे येऊयात. महाराष्ट्रात फळ पिकामध्ये सर्वाधिक जास्त क्षेत्र डाळिंब पिकाखाली आहे असं म्हणणं आहे त्यांचं. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण फळ उत्पादनामध्ये, आता उत्पादनवाली गोष्ट दिली आहे. इथं काय दिलंय? क्षेत्र विचारलंय आणि इथं काय विचारलंय? उत्पादन विचारलंय. उत्पादनाच्या बाबतीत आंब्याच्या फळाचं उत्पादन सर्वाधिक जास्त आहे. जर बघितलं तर क्षेत्र चौरस, जर बघितलं आपण तर हेक्टर्स मध्ये आपण क्षेत्र मोजतो. तर दोन्ही स्टेटमेंटचा विचार केला, फळ क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फळ पिकाखाली क्षेत्र जर बघाल, क्षेत्राचा विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये फळ पिकाखालील क्षेत्र जर बघाल तर सर्वाधिक जास्त कुठे येतं? तर आंबा पिकाखाली येतं. 2 नंबर बघाल तर डाळिंब पिकाखाली क्षेत्र येतं. आणि 3 नंबर बघाल तर द्राक्ष पिकाखाली क्षेत्र 3 नंबरवरती येतं. जर क्षेत्राचा विचार केला, लाख हेक्टर्स मधला विचार केला किंवा 1000 हेक्टर्स मधला विचार केला तर सर्वाधिक जास्त क्षेत्र आंबा फळाखाली, त्याच्यानंतर डाळिंब, त्याच्यानंतर कोण असेल? द्राक्ष. इथं काय विचारलं आपल्याला? द्राक्ष सर्वाधिक जास्त क्षेत्र डाळिंब पिकाखाली आहे. म्हणजे स्टेटमेंट काय असेल? तर चुकीचं असेल. पहिलं स्टेटमेंट चुकीचं असेल. आता फळ उत्पादनात येऊयात. फळ उत्पादनामध्ये आंब्याच्या फळाचं उत्पादन सर्वाधिक जास्त आहे. ज्यावेळेस उत्पादनाचा प्रश्न येतो महाराष्ट्रामध्ये, फळ उत्पादनाचा प्रश्न येतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये केळीच्या फळाचं उत्पादन सर्वाधिक जास्त आहे. 2 नंबरला बघाल तर 2 नंबरला द्राक्षाचं उत्पादन आहे. 3 नंबरला बघाल तर 3 नंबरला डाळिंब फळाचं उत्पादन आहे. आणि 4 नंबरला आंबा जातो. उत्पादनाच्या बाबतीत आंबा कितव्या क्रमांकावरती आहे? 4थ्या क्रमांकावरती आहे. इथं काय विचारलंय? फळ उत्पादनात आंब्याच्या फळाचं उत्पादन सर्वाधिक जास्त आहे. म्हणजे हेही विधान कसं असेल? चुकीचं असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. उत्पादनाच्या बाबतीत केळी, द्राक्ष, डाळिंब 4थ्या क्रमांकावरती आंबा. क्षेत्राच्या बाबतीत आलो तर आंबा 1 नंबर, डाळिंब 2 नंबर आणि द्राक्ष 3 नंबर. अयोग्य विधान विचारलंय म्हणजे दोन्ही विधानं कशी असतील? दोन्ही विधानं अयोग्य असतील. पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 3 बरोबर यायला पाहिजे. क्लिअर? अयोग्य विधान विचारले. स्टेटमेंट व्यवस्थित वाचत चला. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील किती लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते? राज्याची जी काही लोकसंख्या ना 11 कोटी 23 लाख वगैरे, त्याच्यापैकी जर बघाल तर किती कोटीमध्ये पर्याय आहेत तर किंवा लाखामध्ये पर्याय आहेत तर किती लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते? महाराष्ट्रामध्ये 2011च्या लोकसंख्येनुसार 1,18,00,000 लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. किती? 1,18,00,000 लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. हा एक भाग. देशामध्ये सर्वाधिक जास्त झोपडपट्टीमध्ये राहणारी लोकसंख्या, देशामध्ये सर्वाधिक जास्त झोपडपट्टीमध्ये राहणारी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. दुसरा फॅक्ट, हा फॅक्ट विचारून झालाय तुम्हाला ऑलरेडी. लोकसंख्या किती आहे झोपडपट्टीमध्ये राहणारी महाराष्ट्रातली? 1,18,00,000 लोकसंख्या. तिसरा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? देशामध्ये जेवढी काही एकूण झोपडपट्टीमध्ये लोकसंख्या राहते ना, देशामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारी जी काही एकूण लोकसंख्या त्याच्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के राहते? तर महाराष्ट्रात 18% राहते. प्रमाण विचारलं तर 18% सांगा महाराष्ट्रासाठी. कोटी किंवा लाखामध्ये लोकसंख्या विचारली झोपडपट्टीमध्ये राहणारी तर 1,18,00,000 लोकसंख्या. आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये म्हणजे ऑब्व्हियसली प्रमाणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जर बघाल तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येच्या बाबतीत पहिलं राज्य कोण आहे? तर महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असायला पाहिजे. 6व्या प्रश्नावरती जाऊयात. कोकण रेल्वेचे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त स्थानक कोणत्या राज्यात आहेत? कोकण रेल्वे आपल्याला माहिती आहे. जर बघितलं तर रायगडमधल्या रोहा पासून जर बघाल किंवा पनवेल पासून सुरू होते ते खाली कुठेपर्यंत? तर कर्नाटकमध्ये मंगळूर नंतर ती केरळमध्ये एंट्री करत आहे. साधारणतः कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा ह्या राज्यातून जाणारी ही कोकण रेल्वे
कोकण रेल्वे जर बघाल तर कोकण रेल्वेवरती एकूण स्टेशन संपूर्ण कोकण रेल्वेवरती, मग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकवाला जर भाग बघाल तर एकूण स्टेशन्स किती आहेत? 68 स्टेशन्स आहेत, 68. ह्या 68 पैकी महाराष्ट्रात किती आहेत? फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर 34 स्टेशन्स महाराष्ट्रात आहेत. किती? 34 स्टेशन्स महाराष्ट्रात आहेत कोकण रेल्वेची. मग हे कोकण रेल्वे महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यातून जाते? तर कोकण रेल्वे महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यातून जाते. कुठल्या? रायगडमधून जाते, रत्नागिरीमधून जाते आणि सिंधुदुर्गमधून जाते. मग ह्या 3च जिल्ह्यामध्ये हे 34 स्टेशन्स असायला पाहिजेत. 34 पैकी बघाल तर तुम्हाला रायगडमध्ये किती दिसतील? 9 स्टेशन्स दिसतील. रत्नागिरीमध्ये गेलात तर किती? 16 स्टेशन्स दिसतील. आणि सिंधुदुर्गमध्ये गेलात तर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला किती दिसतील? 9 स्टेशन्स दिसतील. किती? सिंधुदुर्गमध्ये पुन्हा 9 स्टेशन्स दिसायला सुरुवात होतील. आता तुम्हाला अंदाज आला असेल की सर्वाधिक जास्त स्टेशन्स कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. कुठे आहेत? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. रत्नागिरी पर्याय क्रमांक 2. कोण असेल? रत्नागिरी पर्याय क्रमांक 2 हे ह्याचं उत्तर असायला पाहिजे. कोकण रेल्वेचे सर्वाधिक जास्त स्थानकं कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोकण रेल्वेबद्दल आणखी विचारलं जाऊ शकतं. कोकण रेल्वेची लांबी किती आहे? कोकण रेल्वे देशाला कधी अर्पण झाली? त्या कोकण रेल्वे मधला सर्वात मोठा बोगदा, सर्वात मोठा जर बघितलं तर पूल कोणता आहे? ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत कोकण रेल्वेच्या बाबतीत. हा सेक्शन थोडासा परीक्षेला जाताना बघून जा व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागावरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 वरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतोय बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 काय सांगतोय? खिद्रापूर लेणी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. बरोबर. खिद्रापूर लेणी कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि दुसरं स्टेटमेंट काय सांगतंय? पुल्लर लेणी ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर काय विचारलं आपल्याला? योग्य विधान विचारलंय. खिद्रापूर लेणी जर बघाल तर खिद्रापूर लेणी कुठे आहे? तर कोल्हापूरमध्येच आहे. बरोबर. खिद्रापूर लेणी मला भाग कुठं असेल? तर कोल्हापूर जिल्हा असेल. पण पुल्लर लेणी मला जर भाग बघाल तर पुल्लर लेणी नाशिकमध्ये नाही. पुल्लर लेणी कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये. कोण आहे? नागपूरमध्ये. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ब स्टेटमेंट चुकीचं आहे. इथे जर बघाल तर आपल्याला योग्य विधान विचारलंय तर पर्याय क्रमांक काय असेल? अ बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. फक्त अ विधान बरोबर आहे. जर बघाल तर लेणीच्या बाबतीत पुन्हा सोपा सेक्शन बघून जा. विशेषतः अजिंठा, वेरूळ आणि घारापुरी लेण्या ह्यांच्याबद्दलची जरा स्टेटमेंटमध्ये माहिती बघून जा. लोकेशन कुठे आहे जर बघाल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी दिलाय, त्या गोष्टी असतील. बाकीच्या लेण्यांमध्ये आलात पितळखोरा लेणी असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, पुल्लर लेणी असेल, नागपूरमध्ये असेल, नाशिकमध्ये गेलात तर नाशिकमध्ये तुम्हाला काय दिसेल तर बघितलं चांबर लेणी दिसेल किंवा पांडव लेणी दिसेल नाशिकमध्ये. पुण्यामध्ये गेलात तर तुम्हाला पुन्हा जर बघाल तर पुण्यामधल्या लेण्या बघाव्या लागतील. बेसिक बाकीच्या जर बघितलं कारले, भाजे, बेडसा ज्या पुण्यामध्ये आहेत, जिल्हा आणि लेणी नंतरच्या भागामध्ये बघून जा. पण थोडीशी विशेष माहिती घारापुरी लेण्या, अजिंठा आणि वेरूळ लेण्याच्या बाबतीमध्ये बघून जा. इथं काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. फक्त अ. त्याच्यानंतर 8व्या क्रमांकावरती जाऊयात. योग्य जोड्या लावा. डोंगर आणि टेकड्या असं विचारलंय आणि त्याच्यानंतर त्या डोंगर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? चिरोडी टेकड्या. चिरोडी अमरावतीच्या पूर्व भागामध्ये गेलात तर तुम्हाला चिरोडी टेकड्या दिसतील. 3 वाला भाग बघा. 3 म्हणजे कोण गेलं इथं? 2 आणि 4 पर्याय क्रमांक उरला. रावणदेव डोंगर कुठे आहेत? रावणदेव डोंगर माहिती असायला पाहिजे, वर्धा जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर शिरसोली डोंगर. शिरसोली टेकड्या कुठे आहेत जर बघाल तर हस्ती, शिरसोली कुठे आहेत? जळगाव जिल्ह्यामध्ये असणारा भाग आहे. नळदुर्गचा किल्ला जर बघाल तर तुम्हाला लगेच आठवेल नळदुर्ग कुठं आलं? धाराशिव मध्ये आलं. कुठं आलं? धाराशिव मध्ये आलं. म्हणजे कोण यायला पाहिजे? 3 नंतर कोण यायला पाहिजे? 1. 3 नंतर 1 पर्याय क्रमांक कोण असेल? पर्याय क्रमांक 2. 3 नंतर 1 नंतर पुन्हा जर बघाल 4 नंतर कोण असेल तर 2. पर्याय क्रमांक काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर यायला पाहिजे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण नागपूरमध्ये कोण आहेत? मनसर, गरमसूर जर बघितलं तर त्या टेकड्या बघून जा. गडचिरोलीमध्ये कोण आहेत? चंद्रपूरमध्ये कोण आहेत? बेसिक आपल्याला काही नावं असली माहिती असणं गरजेचं आहे. त्या गोष्टीवरती जाऊयात. पर्याय क्रमांक कोण असेल? 2. 8व्या प्रश्नानंतर येऊयात. थोड्याशा प्रमोशनच्या भागाकडे येऊयात. थोडासा भाग राहिला म्हणजे थोडासा कालावधी राहिला. थोड्याशा कालावधीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की पटकन आपण जॉग्राफी, GIS, GPS, रिमोट सेन्सिंग रिवाइज केलं पाहिजे विदिन एका दिवसामध्ये 1 डे मध्ये जर आपल्याला हे सगळं रिवाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला ऍपवरती उपलब्ध आहे. सोबत ह्याच्या काही बेसिक नोट्स आहेत. बिंदास्त बॅच घ्या. पटकन लेक्चर बघून नोट्स वाचून घ्या. महाराष्ट्र, भारत आणि बाकीच्या पार्टचं सुद्धा काही टेन्शन राहणार नाही. हे सगळे पार्ट तुम्हाला तिथे दिसतील बॅचमध्ये. बॅच ऍपवरती अवेलेबल आहे. जॉग्राफी बाय अवधूत कल्याण हे ऍप इन्स्टॉल करा. ऍपमध्ये तुम्हाला बॅच मिळून जाईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. गोदावरी नदी खोरं व्यवस्थित वाचा. भारताच्या विचारलंय. भारताच्या क्षेत्रफळाच्या किती भागावरती पसरलेला आहे?
गोदावरी नदी खोऱ्याचा जर एकूण एरिया भारताचा विचारला, ह्याचा अर्थ गोदावरी नदी खोऱ्याचा एकूण एरिया बघितला पाहिजे. एकूण एरिया जवळजवळ किती आहे? 3,13,000 चौरस किलोमीटर. राऊंड फिगर मध्ये 3,13,389 चौरस किलोमीटर एक्झॅक्टली गेलात तर. जर बघाल 3.13 लाख चौरस किलोमीटर असं जर बघितलं तर आपण राऊंड फिगर मध्ये. आणि हे काय आहे? एकूण नदी खोरं आहे. एकूण नदी खोरं कुठं जर बघितलं तर महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ओडिसा असेल, मध्य प्रदेश असेल, जवळजवळ ह्या 6 राज्यामध्ये हे नदी खोरं पसरलंय 3,13,389 चौरस किलोमीटर वरती. ह्याला महाराष्ट्रासाठी नाही तर भारतासाठी विचारलंय. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के आहे? म्हणजे 32,87,263 चौरस किलोमीटर पैकी गोदावरी नदी खोरं किती भागावरती पसरलंय? आपण जर एक्झॅक्ट पर्सेंटेज काढलं तर हे 9.8% कडे चाललं. एक्झॅक्ट पर्सेंटेज काढला आपण तर. पण आपल्याला राऊंड फिगर मध्ये उत्तरं दिसतात. म्हणजे हे कोणाच्या राऊंड फिगर मध्ये यायला पाहिजे? 10% राऊंड फिगर मध्ये यायला पाहिजे. गोदावरीचं एकूण नदी खोरं भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के असा प्रश्न आहे हा. जर बघाल तर किती टक्के? 10%. 49% कोण आहे? गोदावरीचं महाराष्ट्रातलं जे काही नदी खोरं आहे ना 1,51,000 चौरस किलोमीटर वगैरे, तर ते महाराष्ट्राच्या 3,07,000 पैकी किती टक्के? तर जवळजवळ 49%. हे महाराष्ट्राचं जर विचारलं असतं तर. पण आपल्याला भारताचं विचारलंय तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर. हा जर बघितलं तर पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. खालीलपैकी कोणत्या नदीला उड्या मारणारी नदी म्हणून म्हणतात? रेवा नाव आहे तिचं. रेवा. रेवाचा अर्थ काय असेल तर उड्या मारणारी नदी. रेवाचा अर्थ काय असेल तर उड्या मारणारी नदी. मग हे रेवा नाव कोणत्या नदीचं आहे? हे रेवा नाव नर्मदा नदीचं आहे. हे रेवा नाव कोणत्या नदीचं आहे? नर्मदा नदीचं आहे. नर्मदा नदीला रेवा पण म्हणतात, नर्मदा नदीला मैकल कन्या पण म्हणतात. काय म्हणतात हिला? रेवा पण म्हणतात आणि मैकल कन्या पण म्हणतात. मैकल डोंगर रांगांमध्ये उगम पावणारी, अमरकंटकला उगम पावणारी नदी आहे नर्मदा नदी. त्याच्यामुळे नाव काय? मैकल कन्या सुद्धा म्हटलं जातं. जर बघाल चंबळ कुठं असेल तर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये उगम पावून राजस्थानमधून युपी मध्ये जाणारी यमुना नदीला जाऊन मिळणारी. यमुना जर बघाल तर पुन्हा कुठं? यमुनोत्री उत्तराखंडमध्ये उगम पावून उत्तराखंड, त्याच्यानंतर कुठं येईल तर दिल्ली, दिल्ली नंतर जर बघाल तर पुन्हा युपी मध्ये येऊन गंगा नदीला येऊन मिळणारी. साबरमती. साबरमती उगम कुठे पावते? राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यामध्ये उगम पावते. अरवली पर्वताच्या दक्षिण बाजूला उगम पावते. राजस्थानमधून गुजरातमध्ये येते. गुजरातमधून पुन्हा जर बघितलं तर खंबाच्या आखातामध्ये कोणाला जाऊन मिळते तर अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. पण उड्या मारणारी नदी जर बघाल तर उड्या मारणारी नदी कोण असेल? नर्मदा. चंबळ नदी जर बघितलं चर्मणवती नाव आहे हिचं. चर्मणवती. चंबळ नदीचं जर नाव बघाल तर चर्मणवती सुद्धा म्हणतात हिला. जर बघाल यमुना, जमुना सुद्धा म्हणतात हिला. हिंदी भाषिक लोक, काही लोक जमुना सुद्धा म्हणतात जर बघितलं. त्याच्यानंतर कोण असेल तर साबरमती. ही काही नावं आपल्याला माहिती असली पाहिजेत नद्यांची. इथं जर बघितलं तर पर्याय क्रमांक कोण उत्तर असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील देश किंवा दख्खनच्या पठारावरती, महाराष्ट्रातील देश किंवा दख्खनच्या पठारावरती पठारी प्रदेश आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार संपल्यानंतरचा प्रदेश आहे. पठारी प्रदेश आहे. लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारच्या मानवी वसाहती आढळतात? विखुरलेल्या, केंद्रित, विखंडित, संयुक्त. हा पठारी प्रदेश आहे. महाराष्ट्र पठाराचा भाग आहे. सरासरी उंची साधारणतः 450 मीटर आहे. जास्त उंचीचा भाग नाहीये हा. समुद्र सपाटीपासून जास्त उंचीचा भाग नाहीये. सरासरी उंची किती आहे? 450 मीटर. जर बघाल तर म्हणजे हा जर भाग बघाल तर जास्त उंचीचा भाग नाही. हा जर बऱ्यापैकी प्लेन एरिया, बऱ्यापैकी सपाट भाग आहे. उंच सखलपणा कमी आहे. जर बऱ्यापैकी सपाट भाग असेल, बऱ्यापैकी प्लेन एरिया असेल तर तिथं मानवी वसाहती मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी मानवी वसाहती मोठ्या प्रमाणात निर्माण होतात तिथं मानवी वसाहती कशा असतील? केंद्रित प्रकारच्या असतील. तिथं कशा प्रकारच्या असतील? केंद्रित प्रकारच्या असतील जर बघाल तर. त्याच्यामुळं पठारी प्रदेशावरती कोणत्या प्रकारच्या किंवा देश किंवा दख्खनच्या पठारावरती कोणत्या प्रकारच्या मानवी वसाहती निर्माण झाल्या तर केंद्रित. कारण हा तर एक उंच सखलपणा कमी आहे. जमिनी जर बघितलं घरं बांधण्यासाठी सपाट जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पठारी प्रदेशावरती कोणत्या प्रकारची मृदा आहे? रेगूर प्रकारची मृदा आहे. रेगूर प्रकारची. पुन्हा मृदा कशी आहे? सुपीक आहे. शेती योग्य आहे. त्याच्यामुळे शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावरती झाली आहे. लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्या वाढली असेल तर वसाहती सुद्धा कुठल्या असल्या पाहिजेत? केंद्रित प्रकारच्या वसाहती असल्या पाहिजेत. विखुरलेल्या वसाहती कुठं असतील? पर्वतीय आणि डोंगराळ भागामध्ये विखुरलेल्या वसाहती असतील. पर्वतीय आणि डोंगराळ भागामध्ये. का? तर सपाट घर निर्माण करण्यासाठी सपाट जमिनीचा अभाव असेल. विखंडित वसाहती
नदी, ओढे, नाला, डोंगर ह्यांच्यामुळं जर वसाहती जर छोट्या छोट्या घरांमध्ये बाजूला झाल्या असतील तर त्याला आपण काय म्हणतो, विखंडित वसाहती म्हणतो. पण आपल्याला पठारी प्रदेशावरचं विचारलंय. सपाट जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, रेगूर मृदा आहे शेतीसाठी, नद्यांचं पाणी आहे, पावसाचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर कुठल्या वसाहती असतील, केंद्रित वसाहती असतील. पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. 12व्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रदूषित पाण्यातील, प्रदूषित म्हणजे पोल्युटेड वॉटर असेल तर कोणत्या घटकाचा परिणाम मानवी मज्जासंस्थेवरती मोठ्या प्रमाणात होतो? पाण्यामधला, प्रदूषित पाण्यातला असा कोणता घटक आहे जो मानवाच्या मज्जासंस्थेवरती जर बघितलं तर परिणाम करायला सुरुवात करतो? तर जर ही कुठली गोष्ट असेल तर ह्यांच्यामध्ये सर्वाधिक जास्त घटक मज्जासंस्थेवरती परिणाम करणारा असेल तर मर्क्युरी, पारा किंवा ज्याला आपण HG म्हणतो, हा जर बघाल तर हा जर काय करतो, माणसाच्या मज्जासंस्थेवरती सर्वाधिक जास्त परिणाम करतो. त्याच्यामुळे जर बघाल तर मर्क्युरी किंवा पारा ह्याचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या भागावरती जाऊयात. पर्यावरणाच्या खालीलपैकी कोणत्या वर्षी वन संवर्धन कायदा अंमलात आलाय? जर बघाल तर 1927 मध्ये ब्रिटिशकालीन वन संवर्धन कायदा होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण नवीन भारताने जर बघितलं तर वन संवर्धन कायदा कधी केलाय? वन संवर्धन कायदा केला 1980 मध्ये. कधी केलाय वन संवर्धन कायदा? 1980 मध्ये. अंमलबजावणी कधी सुरू झाली? एक्झॅक्ट डेट बघाल तर 27 डिसेंबर. कधी सुरू झाली आहे? 27 डिसेंबर 1980 मध्ये हा वन संवर्धन कायदा सुरू झाला. म्हणजे पर्याय क्रमांक कुठे यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 वरती यायला पाहिजे. कोणते कायदे कोणत्या वर्षी करण्यात आलेत ह्याच्या जरा डेट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं जर बघितलं प्रमुख कायदे, वन्यजीव संरक्षण कायदा, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ज्याला म्हणतो आपण, 1972 मध्ये करण्यात आला. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी ऍक्ट, जैव विविधता कायदा 2000 मध्ये करण्यात आला. हे जे काही बेसिक ऍक्ट्स आहेत ना, पाणी प्रदूषण असेल किंवा ज्याला आपण जल प्रदूषण म्हणतो, हवा प्रदूषण असेल, वायू प्रदूषणवाला ऍक्ट आहे, हे कायदे कधी करण्यात आलेत ह्याच्या जरा डेट्स बघत चला. ह्या डेट सोपे प्रश्न आहेत, फॅक्च्युअल डेटा असणारे प्रश्न आहेत, पण आपण फक्त बघत नाही त्या गोष्टीकडे, म्हणून आपल्याकडे गोष्टी येत नाहीत किंवा चुकतात आपल्या गोष्टी परीक्षेमध्ये. सो बेसिक असे 5-10 कायदे महत्वाचे आहेत, त्याच्या डेट्स बघा फक्त, कुठले कायदे महत्वाचे आहेत ती गोष्ट आपल्याला माहिती पडली पाहिजे. पर्याय क्रमांक इथं काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढे येऊयात. भारतीय अणुसंसाधन कृषी संशोधन संस्था ही कुठली? जर बघितलं इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ज्याला म्हणतो आपण, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, भारतीय अणुसंसाधन कृषी संशोधन या संस्थेनुसार भारतामध्ये मृदेचे किती प्रकार करण्यात आलेत? भारतामध्ये मृदेचे किती प्रकार करण्यात आलेत ह्या संस्थेनुसार? तर ह्या संस्थेनुसार भारतामध्ये मृदेचे 8 प्रकार करण्यात आलेत. किती? 8 प्रकार करण्यात आलेत. जर पहिला प्रकार बघाल तर कुठली असेल? गाळाची मृदा. कुठली असेल? गाळाची मृदा. दुसरा प्रकार बघाल तर रेगूर मृदा. तिसरा प्रकार बघाल तर तांबडी किंवा रेड सॉइल ज्याला म्हणतो आपण, तांबडी तपकिरी मृदा. चौथा प्रकार बघाल तर जांभी मृदा, लॅटराइट सॉइल म्हणतो आपण त्याला. 5वा प्रकार जर बघाल तर तुम्हाला कुठली दिसेल? पर्वतीय मृदा दिसेल. कुठली? पर्वतीय मृदा. तर त्याच्यानंतर 6वा प्रकार बघाल तर क्षारयुक्त मृदा दिसेल. कुठली? क्षारयुक्त मृदा दिसेल. 7वा प्रकार बघाल तर तुम्हाला दलदलीची मृदा दिसेल. 8वा प्रकार बघाल तर पीठयुक्त सेंद्रिय मृदा दिसेल. कोण दिसेल? पीठयुक्त सेंद्रिय मृदा दिसायला सुरुवात होतील. ह्या सगळ्या 8 प्रकारच्या मृदा इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चने सांगितले भारतामध्ये. ह्याच्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्र व्यापणारी मृदा कोणती किंवा कोणती मृदा सर्वाधिक जास्त क्षेत्रावरती व्यापते किंवा क्षेत्रावरती आढळते? तर गाळाची मृदा. गाळाची मृदा भारतामध्ये सर्वाधिक जास्त भागावरती आढळते. ह्यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती प्रकार आढळतात? महाराष्ट्रामध्ये रेगूर मृदा आढळते, तांबडी मृदा आढळते, जांभी मृदा आढळते आणि थोड्याफार प्रमाणात गाळाची मृदा आढळते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ह्यांच्यापैकी किती मृदा आढळतात? 4 मृदा आढळतात, गाळाची, रेगूर, तांबडी आणि जांभी मृदा. संपूर्ण भारतामध्ये ICARच्या ह्याच्यानुसार किती मृदा आहेत? तर 8 मृदांचे प्रकार आहेत. किती असतील? 8 मृदांचे प्रकार. ही गोष्ट पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. ही गोष्ट पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 15व्या प्रश्नाकडे जाऊयात. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतं? गुरु घासीदास फेमस राष्ट्रीय उद्यान आहे, फेमस नॅशनल पार्क आहे. गुरु घासीदास, तुम्हाला असे काही फेमस नॅशनल पार्क माहिती पाहिजेत? मध्य प्रदेश मधले, कर्नाटक मधले, छत्तीसगड मधले, ओडिसा मधले, ही गोष्ट थोडीशी माहिती असायला पाहिजे. गुरु घासीदास कुठे आहे? तर गुरु घासीदास हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगडमध्ये आहे. कधी आहे? छत्तीसगडमध्ये. पुन्हा प्रश्न आपल्याला येतो की मग राष्ट्रीय उद्यान काय आहे?
राष्ट्रीय उद्यानाची सुरुवात कधी झाली? पहिलं राष्ट्रीय उद्यान जर बघाल जिम कार्बेट ज्याला म्हणतो आपण, कुठं सुरू झालं तर उत्तराखंडमध्ये सुरू झालं, ब्रिटिश कालीन आहे ते, जवळजवळ 1936 मध्ये पहिलं राष्ट्रीय उद्यान आपल्याकडे स्थापन झालंय. जर बघाल देशामध्ये किती नॅशनल पार्क आहेत? देशामध्ये 106 नॅशनल पार्क आहेत. मग त्याच्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत? त्याच्यापैकी महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 6 नॅशनल पार्क आहेत. मग महाराष्ट्रातलं पहिलं नॅशनल पार्क कुठलं? ताडोबा अंधारी, चंद्रपूर मधलं ताडोबा अंधारी हे महाराष्ट्रातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. कोण असेल? ताडोबा अंधारी. महाराष्ट्रातलं पहिलं नॅशनल पार्क कधी सुरू झालंय तर पुन्हा डेट 1955 मध्ये. ह्या ज्या काही आजूबाजूच्या बेसिक फॅक्ट्स आहेत त्या बेसिक फॅक्ट सुद्धा बघणं गरजेचं आहे. काही नॅशनल पार्क जी महत्वाची नॅशनल पार्क आहेत त्यांची नावं जर बघाल तर ती नावं सुद्धा आपल्याला माहिती असणं, बेसिक फॅक्ट्स असणं. खूप साऱ्या डिटेल्समध्ये जाऊ नका, खूप साऱ्या गोष्टी पाठ करत बसू नका. पण भारतामध्ये किती, त्याच्यापैकी महाराष्ट्रात किती, भारतातलं पहिलं कोण, कधी सुरू झालंय, महाराष्ट्रातलं पहिलं कोण, कुठलं आहे महाराष्ट्रातलं पहिलं, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि काही बेसिक राज्यांमधल्या, काही महत्वाच्या राज्यांमधले नॅशनल पार्क आपल्याला माहिती पाहिजेत. महाराष्ट्रातले त्या 6 आपल्याला माहितीच असणं मस्ट आहे. बरोबर. पर्याय क्रमांक कोण असेल? पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड हे उत्तर असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, 16व्या प्रश्नाकडे जाऊयात. 16वा प्रश्न काय सांगतोय? जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जर बघितलं, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ज्याला जीपीएस म्हणता तुम्ही, जागतिक स्थान निश्चिती प्रणाली ही किती उपग्रहावरती आधारित असणारी दिशादर्शक प्रणाली आहे? जर बघाल किती उपग्रहावरती आधारित असणारी आहे जर बघाल तर जीपीएस ही जीपीएस सॅटेलाइट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम आहे ज्याला म्हणतो आपण. जीपीएस कोण आहे? उपग्रहावरती आधारित असणारी दिशादर्शक प्रणाली आहे. जर बघाल जीपीएस कोणी निर्माण केलंय? अमेरिकेने निर्माण केलंय. कधी निर्माण करायला सुरुवात केली तर 1973 मध्ये निर्माण करायला सुरुवात केली. मग ते किती उपग्रहांवरती आधारित आहे असा प्रश्न आला की ते किती उपग्रहावरती आधारित आहे? 24 उपग्रहावरती आधारित असणारी ही दिशादर्शक प्रणाली आहे. बेसिक मिनिमम सॅटेलाइट किती रिक्वायर आहेत? 24. त्याच्यामध्ये वाढवू शकता तुम्ही, पण त्याला मिनिमम किती असतील तर जर बघितलं तर 24 उपग्रहावरती आधारित असणारी ही दिशादर्शक प्रणाली आहे जीपीएस अमेरिकेच्या लष्करी विभागाने निर्माण केली आहे. कधी सुरुवात झाली? 1973ला. सगळे सॅटेलाइट लॉन्च करून कधी झाले 24 तर 1993 मध्ये. संपूर्ण जीपीएस कधी सुरू झालं? संपूर्ण जीपीएस जर बघाल तर 1995 मध्ये सुरू झालं. 1995 मध्ये. जर जीपीएसचं मूळ नाव काय? जीपीएसचं मूळ नाव बघाल तर जीपीएस म्हणण्याच्या अगोदर त्याला नॅव स्टार जीपीएस म्हटलं जायचं. नॅव स्टार जीपीएस. इथे जर बघाल नेव्हिगेशन सिस्टीम विथ टायमिंग अँड रेंजिंग. नेव्हिगेशन सिस्टीम विथ टायमिंग अँड कोण असेल तर रेंजिंग जीपीएस, नॅव स्टार जीपीएस म्हटलं जायचं. मग कुणी निर्माण केलं हे? असाही प्रश्न असू शकतो. कोणी ना कोणीतरी व्यक्ती असेल ना. 3 जण आहेत. 3 जण. ब्रॅडफोर्ड पार्किन्सन्स, रॉजर ईस्टन आणि इव्हान गेटिंग. ब्रॅडफोर्ड पार्किन्सन्स, रॉजर ईस्टन आणि इव्हान गेटिंग हे 3 लोक आहेत, अमेरिकेची लोक आहेत. त्यांच्या लष्करी विभागातील काम करणारी ही लोक आहेत ज्यांनी ही सिस्टीम निर्माण केली आहे. कुठली? तर जीपीएस 24 सॅटेलाइट वरती. पुन्हा राज्यसेवेला ह्याच्या अगोदरही साधा प्रश्न विचारून झालाय. जीपीएस किती विभागामध्ये काम करतं? तर जीपीएस पुन्हा 3 सेक्शनमध्ये किंवा 3 सेगमेंटमध्ये काम करतं. स्पेस सेगमेंट, तर कंट्रोल सेगमेंट आणि युजर सेगमेंट. त्याच्यामध्ये पुन्हा जे काही बेसिक फॅक्ट्स आहेत त्या बेसिक फॅक्ट्स बघणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक इथे काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर येऊया भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएस, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये तलाव, जंगल ह्या क्षेत्रांचे भाग डॅश डॅश प्रकारे दर्शवले जातात. जर बघाल तलाव, जंगल ह्या क्षेत्रांचे भाग, ह्याच्यासाठी मी 2 मिनिटं जरा बाजूला जाईल, बाजूच्या सेक्शनवरती जाईल. जर बघाल इथे जर बघाल तर जीआयएस मध्ये जी काही जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे ज्याला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतो आपण त्याला, ह्याच्यामध्ये जर बघाल तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचा डेटा येतो. 2 प्रकारचा डेटा. एक जर बघाल तर एक वेक्टर डेटा येतो जर बघाल, आणि दुसरा कुठला असेल तर रेस्टर डेटा म्हणतो आपण त्याला. कुठला असेल? रेस्टर डेटा म्हणतो. दिलेला प्रश्न कोणत्या डेटाशी संबंधित आहे? जंगल आहे, तलाव आहे, हा एरिया आहे. एरिया, जंगलाचा काही ना काही पर्टिक्युलर एरिया असेल, एखादं डॅम आहे किंवा तळ आहे त्याचा पर्टिक्युलर काही ना काहीतरी एरिया असेल. एरियाशी रिलेटेड असणारी गोष्ट आहे. मग एरियाशी रिलेटेड असणारी गोष्ट एका पॉइंटने दाखवता येईल का, एका लाईनने दाखवता येईल का, एखाद्या कुठल्या तरी पॉलिगॉनने बहुभुज आकृतीने दाखवता येईल. तर एरिया असेल तर कुठली ना कुठली तरी बहुभुज आकृती असायला पाहिजे. पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन वाली गोष्ट असेल. मग हा जंगल तलाववाला एरिया तर तुम्हाला रेषेमध्ये दाखवता येणार नाही, तुम्हाला बिंदूमध्ये दाखवता येणार नाही. तो कशामध्ये दाखवावा लागेल? बहुभुज आकृतीमध्ये दाखवावा लागेल. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, पंचकोण, षटकोण, जर बघितलं अष्टकोण, असा काही ना काहीतरी एरिया असणारी गोष्ट आहे.
तळं, जंगल ह्याचा काही ना काहीतरी एरिया असेल. एरिया दाखवायचा आहे तर तो कशामध्ये दाखवावा लागेल? बहुभुज आकृतीमध्ये किंवा पॉलिगॉन मध्ये दाखवावा लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ह्या वेक्टर डेटाचा अर्थ काय? GIS मध्ये जो डेटा पॉइंट किंवा लाईन किंवा पॉलिगॉनच्या स्वरूपामध्ये दाखवता येतो, बहुभुज आकृती ज्याला म्हणतो, जो डेटा पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉनच्या स्वरूपात दाखवता येतो तो कोण असेल? तर वेक्टर डेटा. आणि जो डेटा छोट्या छोट्या पिक्सेलच्या स्वरूपामध्ये दाखवता येईल, जर बघाल 1 पिक्सल, 2 पिक्सल, 3 पिक्सल, 4 पिक्सल असं जर बघितलं, असे पिक्सल जर काढले आपण, जर बघाल जो डेटा एखाद्या पिक्सलच्या स्वरूपात दाखवता येतो आणि असे एकत्र पिक्सल, सगळे पिक्सल एकत्र करून त्याची एक ग्रीड बनतं, तो ग्रीडवाला डेटा म्हणजे कोण असेल? तर रेस्टर डेटा असेल. कोण असेल? रेस्टर डेटा असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट पण विचारली गेली. सर्वाधिक जास्त फोकस GIS मध्ये कुठं झालं? तर वेक्टर डेटा आणि रेस्टर डेटावरती झालं. कुठं असेल? समजा वेक्टर डेटामध्ये मला काय दाखवायचं आहे? एखादं माझी शाळेचं ठिकाण दाखवायचं आहे, मला एखादं आणखी कुठलं तरी एखाद्या गोष्टीचं ठिकाण दाखवायचं आहे, ज्याला लेंथ हा पॅरामीटर नाही, ज्याला एरिया असा पॅरामीटर नाही, फक्त एखाद्या गोष्टीचं मला लोकेशन दाखवायचं आहे. मला लोकेशन दाखवायचं असेल तर काय वापरावं लागेल? पॉइंट वापरावा लागेल किंवा बिंदू वापरावा लागेल. नकाशामध्ये तुमचं शहर, तुमचं गाव, तुमची शाळा, तुमचं आवडतं ठिकाण जर दाखवायचं असेल, तुम्ही कसं दाखवता? एवढा मोठी शाळा अशी डायरेक्ट नकाशामध्ये दाखवता का? नाही, एका पॉइंटच्या स्वरूपामध्ये दाखवता. दुसरी गोष्ट, मला एखादी नदी किंवा मला एखादा रस्ता दाखवायचा आहे नकाशामध्ये, तर जर तो कशाच्या स्वरूपात दाखवता येईल? एका लाईनच्या स्वरूपात दाखवता येईल. नकाशामध्ये नदी किंवा रस्ता जर बघाल तर एका लाईनच्या स्वरूपात दाखवता येईल. ज्या गोष्टीला लेंथ हा पॅरामीटर आहे, स्टार्ट एंड आणि जर बघितलं एंड वाला पोर्शन, स्टार्ट आणि एंड असणारी गोष्ट आहे, ज्याला फक्त लेंथ हा पॅरामीटर आहे, ज्याला एरिया हा पॅरामीटर नाही, अशी गोष्ट जर नकाशामध्ये दाखवायची असेल, वेक्टर डेटामध्ये दाखवायची असेल, तर लाईनने दाखवली जाईल. आणि जी गोष्ट ज्याला क्षेत्रफळ हा पॅरामीटर आहे, एरिया हा पॅरामीटर आहे, ती गोष्ट पॉलिगॉनच्या स्वरूपात दाखवली जाईल. इथं कोण आहे? जंगल, तलाव आहे, ह्यांना काही ना काहीतरी एरिया आहे, ती कशाच्या स्वरूपात? पॉलिगॉन किंवा बहुभुज आकृती ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, त्याच्या स्वरूपात. पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम हवाई छायाचित्रणाचं श्रेय दिलं जातं? कोणती व्यक्ती आहे की ज्यांनी जगामध्ये पहिल्यांदा हवाई छायाचित्रणाचे प्रयोग सुरू केले? 1858 मध्ये फ्रान्समध्ये पॅरिस शहराजवळ एक छोटासा खेडा भाग आहे, त्या खेडे भागामध्ये एका व्यक्तीने 1858 मध्ये जगातलं पहिलं हवाई छायाचित्रण केलं. तो व्यक्ती कोण आहे जर बघाल तर गॅस्पर फेलिक्स टुर्नाचॉन नावाचा व्यक्ती आहे. गॅस्पर्ड फेलिक्स टुर्नाचॉन नावाचा व्यक्ती आहे. त्याला काय म्हणलं जातं? दुसरं नादर असा शब्द पण आहे त्यांना. काय म्हणलं जातं? नादर. गॅस्पर्ड फेलिक्स टुर्नाचॉन म्हणा किंवा नादर असं टोपण नाव पण म्हणा किंवा आणखी एखादं नाव म्हणा. जर बघितलं तर गॅस्पर्ड फेलिक्स टुर्नाचॉन 1858 मध्ये ह्या व्यक्तीने फ्रान्समध्ये पॅरिस शहराजवळ जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागाचं हवाई छायाचित्रण केलं जगामध्ये पहिल्यांदा. तर ह्या व्यक्तीला हवाई छायाचित्रणाचे जगातलं पहिलं हवाई छायाचित्रणाचं श्रेय जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. विल्बर राईटने काय केलं? विमानाचा वापर करून हवाई छायाचित्रण करायची सुरुवात केली. विमानाचा वापर करून. अल्फ्रेड नोबल रॉकेटचा वापर करून हवाई छायाचित्रणाला सुरुवात केली. कोण? तर अल्फ्रेड नोबल. टॅल्बर्ट अब्राहम्स कोण आहे जर बघाल, ह्यांनी हवाई छायाचित्रणामध्ये प्रचंड मोठा अभ्यास करून हवाई छायाचित्रण कशा पद्धतीने करावे, त्याचे पॅरामीटर्स काय असावेत, हा अमेरिकन व्यक्ती आहे, त्यांनी हे डिसाईड केलं. पण ह्यांची कामं नंतर आहेत. पहिलं काम कोणाचं आहे? गॅस्पर्ड फेलिक्स टुर्नाचॉन उर्फ नादर. कधी? 1858 मध्ये. जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4. 19व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारताचा पहिला हवामान संशोधन उपग्रह, हवामानाचं संशोधन करणारा उपग्रह कल्पना-1 ज्याचं नाव आहे, कोणत्यावरती प्रक्षेपित करण्यात आला? नाव आठवत असेल तुम्हाला. मेटसॅट नावाचा उपग्रह आहे. कोण आहे? मेटसॅट नावाचा उपग्रह आहे. मेटरोलॉजिकल सॅटेलाइट हवामानाचा अंदाज देणारा, हवामानाचं संशोधन करणारा उपग्रह भारताने निर्माण केला. कधी निर्माण केला? 2001-2002 मध्ये निर्माण केला. पण नेमका हा उपग्रह लॉन्च करण्याची वेळ आली आणि त्याच वेळेस दुर्दैवाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचं अपघाती निधन झालं. ती गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती असेल. मग भारताने डिसाईड केलं हे मेटसॅट नाव बदलून आपण नाव काय ठेवूयात? कल्पना नाव ठेवूयात. कल्पना-1 असं नाव ठेवूयात. आणि हे कल्पना-1 जे हवामानाचं संशोधन करणारं भारताचं पहिलं उपग्रह आहे, ह्याची लॉन्चिंग कधी करण्यात आली? तर 2002 मध्ये लॉन्चिंग करण्यात आली. सप्टेंबर 2002. कुठं दिसेल? यस, 12 सप्टेंबर 2002 ला. किती असेल? 12 सप्टेंबर 2002 ला हे कल्पना-1 किंवा ज्याचं मूळ नाव काय?
मेटसॅट, मेटरोलॉजिकल सॅटेलाइट, मेट्रोलॉजीचा अभ्यास करणारं, हवामानाचा अंदाज करणारं, हवामानाचं संशोधन करणारं सॅटेलाइट आहे. कधी लॉन्च करणार, डेट व्यवस्थित लक्षात ठेवा, 12 सप्टेंबर 2002 ला लॉन्च करण्यात आलं. 20व्या प्रश्नाकडे जाऊयात. काय सांगतं बघा, मिथ्यावर्ण प्रतिमा, फॉल्स कलर कंपोजिट, FCC, फॉल्स कलर कंपोजिट मध्ये गढूळ पाणी कोणत्या रंगाने दर्शवलं जातं? मिथ्यावर्ण प्रतिमाचा अर्थ काय? मिथ्यावर्ण प्रतिमाचा अर्थ वस्तूंना जे मूळ रंग आहेत, साध्या भाषेमध्ये सांगेल मी, जास्त खूप खोलात जाणार नाही. वस्तूंना जे काही मूळ रंग आहेत ते वस्तूंचे मूळ रंग न ठेवता त्यांना कृत्रिमरित्या दुसरे रंग देणे, त्यांना कृत्रिमरित्या दुसरे रंग देणे आणि त्या दुसऱ्या रंगाची इमेज निर्माण करणे म्हणजे कोण असेल? मिथ्यावर्ण प्रतिमा. मिथ्याचा अर्थ काय जर बघाल मराठीमध्ये तर खोटं. काय असेल? खोटं. फॉल्स कलर कंपोजिट, मूळ रंग न देता दुसराच कुठला तरी रंग त्याला देणे आणि त्याची इमेज निर्माण करणे, हे काय असेल? फॉल्स कलर कंपोजिट असेल. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये काय केलं जातं? फॉल्स कलर कंपोजिट मध्ये जर वस्तूचा रंग निळा असेल, ओरिजिनल रंग बघा, हा टेबल लक्षात ठेवा थोडासा. जर बघाल इकडे ओरिजिनल आणि इकडे फॉल्स कलर कंपोजिटचा रंग, वस्तूचा रंग जर निळा असेल तर त्याला ग्रीन रंग दिला जातो. काय दिला जातो? ग्रीन रंग दिला जातो. वस्तूचा जर मूळ रंग ग्रीन असेल, हिरवा असेल, तर त्याला रेड रंग दिला जातो. आणि साधी गोष्ट जर बघितलं, वस्तूचा रंग लाल असेल तर त्याला नियर इन्फ्रारेड दिला जातो. नियर इन्फ्रारेड हे जर बघाल, ऍक्च्युली हे रंग नाही आहेत, ही जर बघाल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली वेव्हलेंथ असणारे वेव्हज आहेत. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली वेव्हलेंथ असणारे वेव्हज आहेत. पण त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर ओरिजिनल रंग न देता वस्तूंना त्यांना दुसऱ्याच कुठल्या तरी रंगाने दर्शवलं जातं आणि हे दुसऱ्या रंगाने दर्शवल्या गेल्यानंतर जी काही इमेज मिळते ती कोण असेल तर फॉल्स कलर कंपोजिट वाली इमेज असेल. हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. ओरिजिनल रंग ब्ल्यू असेल तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये तो ग्रीन दिसेल. ओरिजिनल रंग ग्रीन असेल तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये रेड असेल. ओरिजिनल मध्ये रेड असेल तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये इन्फ्रारेड किंवा नियर इन्फ्रारेड असेल. काय विचारलंय ते बघा. ओरिजिनल दिले आणि फॉल्स कलर कंपोजिट मधला कलर विचारला असेल तर ते सांगा. कधी कधी काय करतात, फॉल्स कलर कंपोजिट मधलाच रंग देतात आणि त्याचा ओरिजिनल रंग विचारतात. बरोबर, हा एक टेबल माहिती असायला पाहिजे. आता मग फॉल्स कलर कंपोजिट असे वेगवेगळे कलर देऊन वेगवेगळ्या गोष्टींना, जर समजा झाडं असतील, हिरवा रंग आहे, झाडांचा मूळ रंग कोण असेल तर हिरवा. आता हिरवा रंग ओरिजिनल फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कुठल्या रंगाने? लाल रंगाने. म्हणून जर झाडं बघाल किंवा जर बघाल सदाहरित वन बघाल तर तुम्हाला रेड टू मॅजेंटा रंगाने दिसतील. पण आपल्याला झाडं विचारलंय का नाही? गढूळ पाणी विचारलंय. गढूळ पाणी. पाणी जर गढूळ असेल तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जास्त ऍब्सॉर्ब करत नाही. पाणी जर गढूळ असेल तर ते काय करेल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी रिफ्लेक्ट करेल, परावर्तित करेल. जर एखादी वस्तू एनर्जी रिफ्लेक्ट करत असेल, परावर्तित करत असेल तर ती ऑलवेज कुठल्या रंगाने दाखवली जाते? फिकट रंगाने दाखवली जाते. कुठल्या रंगाने दाखवली जाते? फिकट रंगाने दाखवली जाते. मग फिकट रंग कुठं कुठं आहे बघा. किरमिजा रंग नाही, गडद निळा नाही, फिकट रंग दोड्यात, फिकट निळा आणि फिकट तपकिरी. तपकिरी पाणी जर कधी तपकिरी रंगाने दाखवलं जात नाही तर कुठल्या रंगाने दाखवलं जाईल? फिकट निळ्या रंगाने दाखवलं जाईल. पर्याय क्रमांक 3 असेल. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये पाणी फिकट निळ्या रंगाने दाखवलं जाईल. जर पाणी कुठलं असेल तर गढूळ असेल तर. आणि पाणी स्वच्छ असेल तर, स्वच्छ पाणी असेल तर जर बघितलं तर कुठल्या रंगाने दाखवलं जाईल? डार्क निळा ते काळ्या रंगाने दाखवलं जाईल. जर बघितलं गडद निळा ते काळ्या रंगाने काय दाखवलं जाईल? स्वच्छ पाणी दाखवलं जाईल. कारण पाणी एनर्जी, हे स्वच्छ पाणी एनर्जी ऍब्सॉर्ब करतं. जी गोष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मोठ्या प्रमाणात ऍब्सॉर्ब करते ना, ती कशा रंगाने दाखवली जाते? गडद रंगाने दाखवली जाते. आता स्वच्छ पाणी आता जास्तीत जास्त एनर्जी काय करतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी ऍब्सॉर्ब करतं, तर ते गडद रंगाने दाखवलं जातं. गडद रंग गडद निळा किंवा काळ्या रंगाचा. गडद एकदम डार्क निळा जर केला तर तो काळसर दिसायला सुरुवात होतो. म्हणून गडद निळा किंवा काळ्या रंगाने स्वच्छ पाणी फॉल्स कलर कंपोजिट मध्ये, आणि गढूळ पाणी असेल तर ते कुठल्या रंगाने दाखवलं जातं? फिकट निळ्या रंगाने दाखवलं जातं. फॉल्स कलर कंपोजिट वाली गोष्ट. एक टेबल आहे फॉल्स कलर कंपोजिटचा, तुम्हाला कुठेही मिळेल, तो एनसीईआरटी मध्ये मिळेल किंवा काय वगैरे. तो टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. वस्तू त्यांना तुम्हाला ओरिजिनल रंग त्या वस्तूचा कळतो, त्याचा फॉल्स कलर कंपोजिट मधला कलर कोणता, ही एक टेबल लक्षात ठेवा. आणि मी मगाशी ओरिजिनल रंग आणि फॉल्स कलर कंपोजिट मधले रंग, हा दुसरा टेबल. एवढे 2 टेबल लक्षात ठेवाल तर फॉल्स कलर कंपोजिटचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत आरामात सोडवता येईल. क्लिअर. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर होतं. हा जर बघितला तर हा संभाव्य प्रश्नांचा भाग 2 होता. जेवढे काही बेसिक प्रश्न मला आणखी निर्माण करता आलेत, ज्या पद्धतीने आयोगाच्या धर्तीवरती एक्झॅक्ट असेच असतील असं सांगता येत नाही किंवा म्हणता येत नाही.
पण जेवढ्यात जास्तीत जास्त आपल्याला आयोगाचा अप्रोच लक्षात घेऊन प्रश्न काढता येतील त्या पद्धतीने आपण चाललोय. हा प्रश्न क्रमांक संभाव्य प्रश्नांचा भाग 2 होता. निश्चित हा भाग तुम्हाला काय आवडला असेल. प्रश्न व्यवस्थित बघा, त्याच्या आजूबाजूचा डेटा पण थोडासा वाचण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही वाचला असेल तर थोडासा रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व्यवस्थित करा. काही अडचण असेल तर मला ह्या नंबरवरती कॉल कराल तुम्ही. जर बघाल तिथं नंबर दिलाय मी 8010893759 वरती. कृपया ज्या लोकांनी आणखी आपलं टेलिग्राम, इन्स्टा किंवा आणखी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सर्वांना ही विनंती आहे. पुन्हा आणखी असेच नवीन भाग बनवत राहूयात आपण. भाग 2 संपतो इथं. भाग 3 मध्ये वगैरे भेटूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.